आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकलाय। वायकरांच्या मातोश्री क्लब या घरी अशा एकूण 4 ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली। वायकरांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता। जोगेश्वरीमधील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती। मुंबई महापालिकेच्या राखीव भूखंडावर वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधले, त्याची परवानगी महापालिकेकडून घेतली नव्हती। हा सुमारे 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता। सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या ज्या ठिकाणी छापेमारी झाली त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मनोज, काय आत्ताची परिस्थिती आणि ईडीचे किती अधिकारी आले, साधारण आणखी किती वेळ ही सगळी झाडाझडती सुरू राहणार आहे? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अगदी बरोबर आहे। रवींद्र वायकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी जो आरोप केला होता, तक्रार दाखल केली होती आणि त्याच अनुषंगाने मुंबई पोलिसांचे EOW शाखेने सुद्धा त्याच्यावर चौकशी केली होती आणि आज ईडीने या ठिकाणी धाड टाकलेली। मी आता याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी रवींद्र वायकर राहतात, ते याच इमारतीमध्ये 16व्या मजल्यावर राहतात आणि आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ईडीचे 10 ते 12 अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे। जे महापालिकेचं मैदान होतं त्या मैदानावर जे 5 स्टार हॉटेल आहे ते बांधण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि तसे महापालिकेने परवानगी दिली होती असा आरोप करण्यात आला होता। याच्या तक्रारी सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी ईडीचे अधिकारी आलेले आहेत, त्यांनी धाड टाकलेली आहे। याच इमारतीच्या 16व्या मजल्यावर रवींद्र वायकर राहतात। त्याचबरोबर जो मातोश्री क्लब आहे त्या ठिकाणी सुद्धा ते ईडीचे अधिकारी जे आहेत त्यांनी धाड टाकलेली आहे आणि ही माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक असतील, त्याचबरोबर जे समर्थक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आता रवींद्र वायकर यांची घराची झडती सुरू आहे आणि त्यानंतरच कळेल की रवींद्र वायकर यांना जे ईडीचे अधिकारी आहेत ते चौकशीसाठी नेणार आहे का किंवा वेगळा समन्स देतील आणि चौकशी करतील आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल। ठीक मनोज, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। सध्या धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या ठिकाणी सुद्धा धाड टाकण्यात आली आहे।